एप्रिल महिना उजाडला की कार्यकर्त्याची लगबग सुरू होती. भीम जयंती सोहळ्याची सुरुवात होते 14 एप्रिलपासून आणि शेवट होतो 30 एप्रिलला. जगातील जवळपास सर्वच म्हणजे 193 देशामध्ये बाबासाहेबांची जयंती ही साजरी करण्यात येते. त्यांच्या विचारांची सर्वत्र देवाणघेवाण होते. त्यांचे विचार सर्व जग आत्मसात करतात. जगातील सर्वात विद्वान म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखले जाते. आजपासून 100 वर्षापूर्वी ज्या 10 वर्षाच्या मुलाला बैलगाडीतून अपमानित करून खाली उतरवलं गेलं, त्यांनीच पुढे चालून या देशाचं नशीब लिहिलं. त्या महामानवाची प्रतिमा रथात सजून गावभर शहरभर काढलीच पाहिजे. कारण बाबासाहेबांनी आपल्या जीवनामध्ये लहानपणापासूनच खूप कष्ट केले, खूप ठेचा खाल्या. वर्गातील सर्वात हुशार विद्यार्थी वर्गाच्या बाहेर बसविला गेला. पिण्याचं पाणी दिवस दिवस प्यायला मिळायचं नाही. उपाशी तापाशी राहून त्यांनी शिक्षण घेतलं. देश विदेशात लंडन, जर्मनी, अमेरिका, फ्रान्स सारख्या देशामधून त्यांनी शिक्षण घेऊन आलेल्या विद्वान बाबासाहेबाला आपल्या देशातीलच चिल्लर लोकांकडून भेदभाव केला जात होता. पावलोपावली अपमानित केले, तरीही अपमानाला न खचून जाता या देशातील कोट्यावधी लोकांचा उद्धार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. जे लोक गावकुसाबाहेर होते, जंगलात भटकायचे, त्याला गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आणलं. त्यांचं जीवनमान सुधारलं. त्यांना शिक्षणात, नोकरीत, राजकारणात संधी मिळावी. आरक्षणाच्या माध्यमातून त्यांचं अस्तित्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवलं. ज्याला कवडीचीही किंमत नव्हती ते आज मोठ्या पदावर गेले. कोणी आमदार झाले, कोणी खासदार, काही कलेक्टर झाले, काही उच्चपदी विराजमान झाले आहेत. तेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आणि त्यांनी दिलेल्या आरक्षणामुळे. आपण या जन्मीच नाही तर 100 जन्म घेतले तरीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार कधीही विसरू शकणार नाहीत. आज महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम व त्रिवार अभिवादन.